धनु राशी। आज आपण जाणून घेणार आहोत धनु राशीच्या 3 नक्षत्राबद्दल। मंडळी, प्रत्येक राशीचे स्वतःचे वेगवेगळे वैशिष्ट्य असतात। प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते। सर्व 12 राशींपैकी धनु राशीला सर्वात धार्मिक राशी मानली जाते। या राशीचे लोक पूजेमध्ये विशेष रस घेतात। हे लोक प्रामाणिक, सत्यवादी आणि समजूतदार असतात। मात्र गुणवत्तेसोबतच त्यात काही उणीवाई आहेत। शूर, वीर, हुशार, ध्येयवादी, खेळकर वृत्ती, तरी शीघ्रकोपी ही वैशिष्ट्ये आहेत धनु राशीच्या लोकांची। हे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात। कोणत्याही विषयाचे अवलोकन चटकन करतात। मात्र तोच विषय कोणाला समजावून सांगायची वेळ येते तेव्हा मात्र चिडचिड करतात। समजावणे आणि समजावून घेणे या दोन्ही गोष्टींचा त्यांच्याकडे अभाव असतो। धनु राशीचे लोक गोल चेहऱ्याचे, सुदृढ देहाचे आणि स्वभावाने निर्भीड असतात। शरीर बोजड असले तरी ते चपळ असतात। आपली मते ठासून मांडतात आणि सगळ्यांनी ती मान्य करावीत असा देखील त्यांचा आग्रह असतो। त्यांच्या ध्येय मार्गाच्या आड येणाऱ्या गोष्टी व्यक्ती त्यांना आवडत नाहीत। त्यांच्याशी शत्रुत्व निर्माण झाले तरी त्यांना सुखदुःख नसते, एवढे ते ध्येयवेडे असतात। धनु राशीमध्ये मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा हे नक्षत्र येतात। ज्यात मूळ आणि पूर्वाषाढाची पूर्ण नक्षत्र येतात, तर उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरण धनु राशीमध्ये असतो। ही रास अग्नितत्वाचे असून या नक्षत्राचे लोक उत्साही, धाडसी आणि ज्ञानी स्वभावाचे असतात। चला तर मग सविस्तरपणे प्रत्येक नक्षत्राचा आपण स्वभाव जाणून घेऊ। त्यातील प्रथम नक्षत्र आहे मूळ नक्षत्र। मूळ नक्षत्रावर केतूचे राज्य असते आणि ते मुळांच्या समूहाने एकत्र बांधलेले असते। त्याचे अध्यक्षस्थान विनाशाची देवी महाकाली असते। या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये जीवनातील वाईट परिस्थितीतून मार्ग काढण्याची आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची हिंमत असते। मूळ नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील चंद्र नक्षत्राच्या किंवा नक्षत्रांच्या मालिकेतील 19वे नक्षत्र आहे। धनु राशीत ते 0 ते 13.20 अंशापर्यंत पसरलेले असते। ते एकत्र बांधलेल्या मुळांच्या समूहाने दर्शविले जाते, ज्याचा अर्थ एकाच वेळी अनेक गोष्टी आहेत। ते लपलेल्या गोष्टी, गुप्तता, कामे आणि घटनांचे प्रतिनिधित्व करते। याचा अर्थ असा की जो त्यांच्या मुळांशी बांधलेला आहे आणि सामान्यतः त्यांच्यामुळे पुढे जात नाही, त्यांच्या जन्मस्थानापासून फार दूर जात नाही। याचा अर्थ असा की जो समस्येचे कारण शोधण्यासाठी किंवा मुद्दा सिद्ध करण्यासाठी सर्व परिस्थितींच्या मुळापर्यंत पोहोचतो। मूळ नक्षत्रांच्या पुरुषांचे शारीरिक वैशिष्ट्यांमुळे ते देखणे आणि तेजस्वी डोळे असतात। ते बहुतेकदा त्यांच्या कुटुंबात सर्वात सुंदर असतात। तर स्त्रिया या मध्यम उंचीच्या आणि मध्यम रंगाच्या असतात। त्या गडद नसतात पण गोऱ्याही नसतात। मूळ हे एकत्र बांधलेले मूळ आहे असे प्रतीक आहे। ते असे लोक आहेत जे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी पोचतात। यामध्ये ऐकणे किंवा तत्सम वर्तन देखील समाविष्ट आहे। ते जिथे आहे तिथेच जोडलेले असतात आणि बहुतेकदा ते जिथून येतात तिथून फार दूर जात नाहीत। ते आयुर्वेदिक उपचार करणारे आणि संशोधक असू शकतात। त्यांच्या स्वतःच्या स्वभावामुळे त्यांना खूप अपमान सहन करावा लागतो, पण त्यांची त्वचा जाड असते आणि त्यामुळे त्यांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही। मूळ नक्षत्राच्या पुरुषांना 42 वर्षांचे होईपर्यंत त्यांच्या आयुष्यात वारंवार नोकरी बदलण्याची शक्यता असते। त्यानंतर जर त्यांनी कठोर परिश्रम केले आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित करायला शिकले तरच त्यांना काही स्थिरता मिळू शकते। ते सल्ला देण्यात चांगले असतात पण त्याचे पालन करण्यात चांगले नसतात, म्हणून त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून करिअर निवडले पाहिजे, कारण यामध्ये त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। मूळ नक्षत्राच्या लोकांमध्ये वाताचे वर्चस्व असते। वात हा वायूशी संबंधित आहे, ज्यामुळे श्वासाचे आजार, हृदयाशी संबंधित समस्या, स्नायू दुखणे, पोटदुखी इत्यादी होऊ शकतात। या नक्षत्राचे लोक उतावीळ, अस्वस्थ आणि कधी कधी चिंता आणि घबराटीला बळी पडू शकतात। असे मानले जाते की या नक्षत्राखाली जन्मलेल्या मुलांना काही काळ समस्या येतात, त्यामुळे शांतीसाठी ग्रह आणि ताऱ्यांना प्रार्थना केली जाते। हे नक्षत्र नक्षत्रात 19व्या क्रमांकावर आहे। मूळ नक्षत्राखाली जन्मलेले लोक हट्टी असतात आणि त्यांची सर्व कामे प्रामाणिकपणे पूर्ण करतात। मूळ नक्षत्राखाली जन्मलेले लोक नेहमीच त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात आणि ते साध्य होईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत। या व्यक्तींमध्ये दृढ विश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता असते। ते त्यांच्या अभ्यासात हुशार असतात आणि त्यांच्या भविष्याबद्दल नेहमीच गंभीर असतात। त्यांना बहुतेकदा लहान वयातच त्यांचे भविष्य कळते। त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक योजना असते। ते नेहमीच मदत करण्यास तयार असतात। त्यांच्याकडे जिज्ञासू मन असते आणि ते प्रत्येक गोष्टीबद्दल जाणकार असतात। त्यांच्या दयाळू स्वभावामुळे अनेक लोक त्यांचा फायदा घेतात। ते त्यांच्या कामात कुशल आणि पारंगत असतात। ते कामाच्या ठिकाणी नेहमीच उत्कृष्ट असतात।
त्यांना स्वतःचा व्यवसाय चालवायला आवडते. मूळ नक्षत्राखाली जन्मलेल्यांना प्रसिद्धी, प्रतिभा आणि संपत्तीचे आशीर्वाद मिळतात. या व्यक्तींना देवाकडून विशेष आशीर्वाद मिळतात. या नक्षत्राखाली जन्मलेले लोक मेहनती आणि सक्रिय असतात. ते त्यांच्या कल्पना प्रत्यक्ष आणण्यास उशीर करत नाहीत. धनु राशीतील दुसरे नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. पूर्वाषाढा ही धनु राशीची आणि शुक्र राशीच्या अधिपत्याखाली येणारे नक्षत्र. त्यांच्याकडे नैसर्गिक कलात्मक कल आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक आहे. ते चांगले वादविवाद करणार आहेत आणि त्यांच्या तर्क आणि युक्तिवादावर विजय मिळवणे कठीण आहे. ते सुशिक्षित आहेत आणि त्यांनी निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात वारसा सोडतात. पूर्वाषाढा हा एक नक्षत्र आहे जो एका महान व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीसारखा दिसतो. तो धनु राशीत 13.20 ते 26.40 अंशापर्यंत पसरतो. हे वैशिष्ट्य सर्वांपेक्षा वेगळे दिसते. हे लोक दृढ निश्चयाने आणि मन वळून बोलतात आणि तर्काने तुम्हाला हरवतील असे अत्यंत चांगले वादविवाद करणारे असतात. ते आणखी दुप्पट करण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष वेधून घेणारे आकर्षक शारीरिक वैशिष्ट्य आहे. ते उंच, सडपातळ, तेजस्वी डोळे, आकर्षक स्मित आणि लांब हात आहेत, जे ते बोलताना स्वतःला व्यक्त करण्यासाठी वापरतात. हे सर्व एकत्रितपणे त्यांना तुमचे लक्ष वेधून घेणारे बनवते. ते रिअल टाइममध्ये मोठ्या प्रेक्षकांना प्रभावित करू शकतात. हे लोक सहानुभूतीशील, मृदुभाषी, दयाळू आहेत आणि दिखावा आणि ढोंगीपणाचा तिरस्कार करतात. पूर्वाषाढा राशीच्या लोकांना कलात्मक आणि शैक्षणिकदृष्ट्या कल असतो आणि उच्च शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा असते. ते त्यांच्या व्यवसायाच्या निवडीत चांगले असतात आणि 35 ते 50 वयोगटात लोकप्रियता मिळवतात. ते सत्यवादी आणि देवभीरू असतात आणि कधीही दुसऱ्याचे श्रेय घेणार नाहीत किंवा दुसऱ्याचे यश थांबवणार नाहीत. सर्वसाधारणपणे त्यांना कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल खूप आदर आहे. या नक्षत्राला प्रारंभिक अजिंक्य असंही म्हणतात, म्हणजे ज्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पराभूत करता येत नाही. पूर्वाषाढा नक्षत्राचे प्रतीक म्हणून हत्तीचे दात हे शक्ती आणि आर्थिक लाभ दर्शवते. हे अडथळे दूर करण्याचे देखील प्रतीक आहे आणि या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगली संपत्ती आणि विलासता मिळते. हातात धरलेला पंखा आग लावण्याचे प्रतीक आहे, जो आवडी जिवंत ठेवण्याचे किंवा गोष्टी चालू ठेवण्याचे प्रतीक आहे. काही संस्कृतींमध्ये सजावटीच्या वस्तू म्हणून वापरल्या जात असल्याने ते विलासता देखील प्रतीक आहे. पानवट्याची टोपली अनावश्यक गोष्टी काढून टाकणे किंवा काढून टाकणे दर्शवते. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये जीवनातील गोष्टी ओळखण्याची आणि प्राधान्य देण्याची क्षमता असते. ज्यांचे लग्न पूर्वाषाढा असते ते सोप्या भाषेत सांगायचे तर सुंदर दिसतात. ते उंच, सडपातळ, लांब हात, पांढरे दात आणि तेजस्वी डोळे असतात. त्यांचे आकर्षण केवळ त्यांच्या दिसण्यानेच नाही तर त्यांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या गोष्टींमुळेही वाढते. ते मोठ्या मनापासून बोलतात, ज्यामुळे त्यांचे आकर्षण वाढते. पूर्वाषाढा हे बुद्धिमान आहेत, वादविवादात चांगले आहेत. त्यांचा तर्कशास्त्र आणि वक्तृत्व कौशल्याने तुम्हाला पराभूत करू शकतात आणि त्यांच्याकडे असे मजबूत व्यक्तिमत्व आहे जे लाखो लोकांच्या गर्दीत डोकं वळवून टाकते. त्यांच्यात साहसी आणि शोधक वृत्ती असते, जी विविध विषय, समाज आणि ठिकाणे एक्सप्लोर करून त्यांचे मन विस्तृत करते. जीवनातील प्रतिकूल परिस्थितींचा त्यांच्यावर सहज परिणाम होत नाही आणि ते स्वतः संयम आणि त्याचा सामना करतात. दुसऱ्या व्यक्तीला कदाचित हे कळणार नाही की ते वैयक्तिक संकटांच्या मध्यभागी आहेत की प्रगतीच्या प्रक्रियेत आहेत. ते त्यांच्या ध्येयांबद्दल निर्भय आणि व्यत्यय आणणारे असतात. बहुतेक भौतिकवादी त्यांच्या मागे ते विजेच्या वेगाने धावतात. पूर्वाषाढा राशीच्या महिलांना आनंदी वैवाहिक जीवन लाभते. विशेषतः या नक्षत्राच्या महिला ज्या स्वतःसाठी निरोगी नातेसंबंध निवडतात आणि त्यांच्या जोडीदाराशी उत्तम भावनिक सुसंगता बाळगतात. काळानुसार त्यांचे प्रेम वाढते, तथापि मुले जुळवून घेण्याच्या बाबतीत काही समस्या निर्माण करू शकतात. या नक्षत्रातील पुरुषांचे वैवाहिक जीवनही चांगले असते आणि ते त्यांच्या स्वतःच्या पालकांपेक्षा सासरच्या लोकांकडे जास्त झुकतात. पुरुषाचे त्याच्या पत्नीशी काही भांडणे असू शकतात, परंतु ते सहजपणे सोडवले जातात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या नक्षत्राला संपत्तीच्या बाबतीत फारशा समस्या येत नाहीत, कारण ते त्यांच्या क्षेत्रात सामान्यतः चांगले असतात. स्थिर आणि चांगले उत्पन्न मिळवतात. या नक्षत्राचे पुरुष आणि महिला दोघेही आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात. कुटुंब किंवा वारसा हक्कातून पुरुषांना फारसे फायदे मिळत नाहीत, तर त्यांच्या प्रयत्नातून स्थिरता मिळते. पूर्वाषाढासाठी सर्वात महत्त्वाची वर्षे म्हणजे 32 ते 50 वर्षे वय. त्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती आणि कारकीर्द थोडीशी अस्थिर असते, परंतु या काळात त्यांना जास्तीत जास्त वाढ अनुभवायला मिळते आणि त्यांना कठोर परिश्रमाचे फायदे मिळतात.
ही वर्षे त्यांच्या कारकिर्दीला असाधारणपणे चांगले आकार देतात. पूर्वाषाढा नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे, जो या नक्षत्राच्या लोकांना सभ्य, श्रीमंत, सहज आणि आनंदी बनवतो. ते अत्यंत तत्वज्ञानी आणि दानधर्माकडे झुकणारे असतात. जर जन्मकुंडलीत शुक्र ग्रह प्रमुखपणे स्थित असेल तर या नक्षत्राच्या व्यक्तीला विलासता आणि जीवनातील बारकाव्यांवर खूप प्रेम असेल. आणि धनु राशीतील तिसरे नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र. उत्तराषाढा नक्षत्र धनु राशीचे आहे, ज्याचा एक टप्पा मकर राशीत आहे आणि ज्यावर गुरु आणि शनीसह शासित आहेत आणि त्याचे अधिपत्य विश्वदेवता आहेत. या नक्षत्राच्या लोकांमध्ये सिग्मा व्यक्तिमत्व असते, जे दृढ निश्चय, नेतृत्व, अधिकार आणि कर्तव्य दक्षतेद्वारे दर्शविले जाते. ते वादात अडकू शकतात आणि वेळेनुसार अशा परिस्थिती हाताळण्यास शिकू शकतात. उत्तराषाढा हा धनु राशीपासून मकर राशीपर्यंत पसरलेला एक नक्षत्र आहे. त्यांच्या पदानुसार त्यावर गुरु आणि शनी यांचे राज्य असते. या नक्षत्राच्या लोकांचे बालपण आनंददायी असते, परंतु ते मोठे झाल्यावर परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलते. ही त्यांच्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे बनतात. ते या परिस्थितींना तोंड देण्यास शिकतात आणि त्यांच्या उत्तरार्धात विजयी होतात, ज्यामुळे त्यांना नंतरचा अजिंक्य असे नाव मिळते. उत्तराषाढा नक्षत्राचे प्रतीक म्हणून हत्तीचे दात हे भगवान गणेशाशी असलेले नाते दर्शविते. त्यांना अडथळे दूर करणारे आणि कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद देणारे मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेल्यांचा पाया मजबूत असतो आणि सुरुवातीला त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये अडथळे येऊ शकतात, परंतु शेवटी ते त्यांच्या दृढ निश्चयाने त्यावर मात करण्यास सक्षम असतात. त्यांच्याकडे जबाबदारीची भावना आणि नेतृत्व कौशल्य आहेत, जी त्यांना त्यांच्या उपक्रमांमध्ये यश मिळविण्यास मदत करतात. ज्यांची लग्ने उत्तराषाढामध्ये आहे त्यांच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये तीक्ष्ण असतील, जसे की सुव्यवस्थित नाक, तेजस्वी डोळे आणि चेहऱ्यावर किंवा कमरेवर तीळ. उत्तराषाढा नक्षत्र असलेल्या महिलांचे कपाळ रुंद, मोठे नाक, सुंदर दात आणि आकर्षक डोळे असतात. उत्तराषाढा हे सिग्मा व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधित्व करतात. नम्रता हे त्यांचे वैशिष्ट्य नाही. ते आकर्षक आणि नम्र असू शकतात, परंतु लाजाळूपणा हे त्यांच्यात नसते, किमान व्यावसायिकदृष्ट्या तरी नाही. त्यांच्याकडे चांगले नेतृत्व कौशल्य आहे, जे त्यांना त्यांच्या कारकिर्दीत उंची गाठण्यासाठी वापरायला आवडते. ते चांगले वादविवादक आणि वक्ते असू शकतात. ते कामाचे व्यसन असलेले असू शकतात, जे जीवनातील संकटांपासून दूर जाण्यासाठी कामाचा वापर करू शकतात. उत्तराषाढाचा स्वभाव आवेगी असल्याने या नक्षत्रातील पुरुषांनी त्यांच्या आर्थिक किंवा प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकेल अशा कोणत्याही वादग्रस्त गोष्टीत अडकू नये. त्यांनी त्या व्यक्तीचा हेतू आणि प्रामाणिकपणा पूर्णपणे तपासल्याशिवाय व्यवसाय किंवा भागीदारीत सहभागी होऊ नये. या नक्षत्रातील महिला शिक्षिका किंवा बँक व्यावसायिक म्हणून चांगले काम करतील. जर तिची कुंडली त्याला पाठिंबा देत असेल तर ती एक प्रसिद्ध लेखिका बनू शकते आणि तिला अध्यात्म समजून घेण्यात आणि अभ्यास करण्यात रस असू शकतो. उत्तराषाढातील कुटुंब आणि वैवाहिक जीवन मध्यम ते समाधानकारक असते. ते खूप चांगले किंवा खूप वाईटही नसते. पुरुष सामान्यतः सुसंवादी वैवाहिक जीवन जगतात आणि त्यांचे जोडीदार खूप काळजी घेणारे असतात. या नक्षत्रातील महिलांना कामाच्या कारणास्तव वेगळेपणाचा अनुभव येतो. जर त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी समज मिळाली नाही तर त्या अध्यात्माकडे वळतात. उत्तराषाढात जन्मलेल्या लोकांसाठी आर्थिक स्थिती मध्यम ते स्थिर असते. उत्तराषाढाच्या आयुष्यात एक अविभाज्य भाग म्हणजे अडचणी असतील, तथापि हे सांत्वनादायक नाही. साधारणपणे असे दिसून येते की 28 ते 31 या वयोगटातील वय कौटुंबिक जीवनात आणि गतिशीलतेत मोठे बदल घडवून आणते. यामुळे ते अधिक लवचिक आणि आयुष्याच्या उत्तरार्धासाठी तयार होतील. अनुभव आणि कठोर परिश्रमातून निर्माण होणारी स्थिरता वयाच्या 38 नंतर अपेक्षित असते, जिथे त्यांचे व्यावसायिक जीवन आणि आर्थिक परिस्थिती चढ उतार होत नाही आणि ती वाढत राहते. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार उत्तराषाढा नक्षत्राचा ग्रहदेव किंवा शासक ग्रह हा सूर्य आहे, जो त्यांना प्रामाणिक, सद्गुणी, बुद्धिमान आणि आशावादी बनवतो. ते आव्हानात्मक परिस्थितीत निर्भय असतात आणि त्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या वृत्तीने विजय मिळविण्यास सक्षम असतात. तथापि कधीकधी ते हट्टी आणि स्वार्थी असू शकतात. करिअरच्या बाबतीत ते सल्लागार, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, न्यायाधीश, उपदेशक इत्यादी म्हणून चांगले काम करू शकतात. उत्तराषाढा नक्षत्रातील गुण म्हणजे सत्व गुण आहे, जे दर्शवते की या नक्षत्रातील लोक सहानुभूतीपूर्ण वृत्तीचे असतात आणि चांगले श्रोते असतात. त्यांचे चारित्र्य दृढ असते आणि ते समाजाच्या उन्नतीची काळजी घेतात.
त्याचप्रमाणे उत्तराषाढा हे मनुष्य गणाचे आहेत. ते देवगण म्हणून राजनैतिक नसतात किंवा राक्षसगण म्हणून ज्ञानेंद्रिय नसतात. ते मध्यम वर्तनाचे असतात. जसे की आवेगाने प्रेरित, उत्साही, कामाकडे लक्ष देणारे आणि सामान्य मानवी पूर्वग्रह आणि प्रवृत्ती असलेले. ते गोष्टींना प्रत्यक्ष पाहतात. उत्तराषाढा नक्षत्र हे वायू तत्वाद्वारे नियंत्रित असते. या नक्षत्राचे लोक नेहमी त्यांचे ध्येय गाठण्यासाठी प्रेरित असतात आणि त्यांच्या प्रयत्नांच्या परिणामांची वाट पाहण्यासाठी त्यांच्याकडे खूप संयम असतो. ते चिकाटे आणि शिस्तबद्ध असतात, ज्यामुळे त्यांना इच्छित विजय मिळतो.